मुंबई महापालिकेत महायुतीचा महापौर होणार असं वक्तव्य शिवसेनेचे नेते प्रताप जाधव यांनी केले। लोकांची सेवा करायची असेल तर एकमेकांच्या विरोधी लढलेले पक्ष एकत्र येतात। राजकारणात कोणी कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो असंही मंत्री जाधव म्हणाले। अंधेरीत एकनाथ शिंदे आणि खासदार रवींद्र वायकरांचे बॅनर फाडण्यात आले। ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बॅनर फाडल्याचा आरोप करण्यात येतोय। वर्सोवा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली। मनपात यश न मिळाल्यानं बॅनर फाडल्याचा आरोप करण्यात येतोय। महापौर पदाचं आरक्षण जाहीर होताच मीरा भाईंदरमध्ये मराठीच महापौर व्हावा अशा आशयाचे फलक लावून मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिला। मराठी उमेदवाराला संधी द्यावी अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा मनसेकडून देण्यात आला। राज्यात देवाभाऊचं सरकार आल्यापासून लाडक्या बहिणींचं राज्य सुरू आहे। धुळे महानगरपालिकेत देखील लाडकी बहीणच महापौर होणार असं वक्तव्य जयकुमार गोरे यांनी केलं। अकोला महापालिका महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झालंय। सर्वाधिक ओबीसी महिला उमेदवार भाजपकडे आहेत आणि त्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे। वसई विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीने 115 पैकी 70 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं। महापौर निवडीपूर्वी नगरसेवक फुटू नयेत यासाठी बहुजन विकास आघाडीने गट स्थापन करत माजी महापौर प्रवीण शेट्टी यांची गटनेतेपदी निवड केली। जितेंद्र ठाकूर यांनी विरारमध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक घेऊन हा निर्णय घेतला। वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महापौर पदाचं आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झालंय। बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव आजीव पाटील आणि माजी महापौर प्रवीण शेट्टी, कन्हैया बेटा भोईर आणि रंजना थालेकर यांचं नाव सध्या चर्चेत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप कुठल्याही नियमाला धरून नसल्याचं राज्यमंत्री माधुरी मिसाळांनी म्हटलंय, तर नियमानुसार सोडत जाहीर केल्याचा दावा त्यांनी केला। जिथे अस्थिरता तिथं भाजपबाबत निर्णय घेणार असल्याचं मोठं वक्तव्य संजय राऊतांनी केलं, तर शिंदेंच्या शिवसेनेसोबत अजिबात जाणार नसल्याचं ते म्हणाले। टीडीएमसीमध्ये मनसेनं शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे नाराज असल्याची माहिती आहे। असा निर्णय घ्यायला नको होता अशी प्रतिक्रिया ठाकरेंनी दिल्याची माहिती आहे। मुंबईत मराठी महापौर होत असेल तर राज ठाकरे सकारात्मक भूमिका घेऊ शकतील। भाजपला पाठिंबा देण्यासंदर्भात बाळा नांदगावकरांनी हे सूचक विधान केलं आणि त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं। अचलपूर नगर परिषदेत भाजप आणि एमआयएमची युती झाली आहे। समितीच्या सभापतीसाठी भाजप एमआयएमची युती झाली आहे। एमआयएमला शिक्षण आणि क्रीडा समिती सभापतीपद देण्यात आलंय। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक होत असताना या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी केली आहे। तर पुण्यातील निवडणुकीत भाजपने अजितदादांना शिव्या दिल्या आणि त्यामुळे अजितदादा तुम्ही माझा आदर्श घ्या, मी कोणाच्या दारात जात नाही असा सल्ला देखील अभिजित बिचुकलेंनी अजित पवारांना दिला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा उद्यापासून जन्मशताब्दी वर्ष सोहळा सुरू होतोय आणि या निमित्तानं उद्या माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमात उद्धव आणि राज ठाकरे दोघेही उपस्थित राहणार आहेत। यावेळी ते दोघे पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतील। या देशातून भगवा कोणीच हटवू शकत नाही असं म्हणत नवनीत राणांनी नगरसेविका सहर शेख यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला। नवनीत राणांनी सहर शेख यांना पाकिस्तानचा रस्ता दाखवला। महापालिका निवडणुकीत जनतेने आमच्या कामावर विश्वास ठेवून 71 जागा निवडून दिल्या। जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठं यश मिळेल असा विश्वास सुनील तटकरेंनी व्यक्त केला। कुळबांद्रे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना उबाटा पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला आणि कमलाकर आंग्रेंचा अर्ज बाद झाल्यानं शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा विजयाचा मार्ग मोकळा झाला। दापोली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप, ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झाली आहे। योगेश कदमांना घेरण्याची तयारी असून दापोली शिवसेना स्वबळावर लढणार आहे। इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक रणधुमाळीत एकमेकांचे पारंपरिक विरोधक असलेले कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील एकत्र आलेत। त्यामुळे इंदापुरात दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी रंगतदार लढत होणार आहे। शिवसेनेसह राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात येत्या 18 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टाच्या वतीनं आज जारी करण्यात आलेल्या संगणकीय यादीमधून या याचिकेवर येत्या 18 फेब्रुवारीला सुनावणी होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं।
विविध क्षेत्रातून महाराष्ट्रात गुंतवणूक वाढते. दावोसमध्ये जवळपास 30 लाख कोटींचे करार झाले असून 18 देशांमधून महाराष्ट्रात गुंतवणूक येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दावोसच्या बाबतीत अपप्रचार करण्यासाठी एक टूल किट काम करतं. या टूल किटच्या मागे कोण हे मला माहिती, पण आता बोलणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला. महाडमधील राडा प्रकरणावर हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री इतके असहाय्य की त्यांना काहीही करता येत नाही, असं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलं आहे. गोगावलेंच्या मुलाला अटक न झाल्यानं हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली. उद्या सकाळी 11 पर्यंत आरोपी विकास गोगावलेला शरण येण्याचे आदेश देण्यात आले. विकास गोगावले यांच्या अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोर्टाचा किंवा पोलिसांचा अवमान करायचा नाही असं म्हणत अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करणं हा गुन्हा आहे का, असा सवाल भरत गोगावले यांनी उपस्थित केला. बीडच्या परळी नगर परिषदेमधील उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नगराध्यक्षांनी शिस्तीचे धडे दिले. पुष्पगुच्छ देत कर्मचाऱ्यांना वेळेवर येण्याच्या सूचना नवनिर्वाचित नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांनी दिल्या. 4 वर्षीय विद्यार्थिनीच्या अत्याचारानं बदलापूर शहर पुन्हा हादरलं. शाळेच्या व्हॅनमध्ये चालकाने चिमुरडीवर अत्याचार केला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून नागरिकांनी व्हॅन फोडण्याचा प्रयत्न केला. खासगी शाळेच्या व्हॅनमध्ये महिला मदतनीस नसल्याचंही समोर आलंय. मुंबईतील डोगरी पोलिसांनी गेल्या आठवड्यात मेहुल जैन आणि त्यांच्या नातेवाईकांविरुद्ध FIR दाखल केला. मुंबईतील व्यावसायिकांची धातू उत्पादक कंपनी विकण्याच्या आणि सरकारी अनुदान मिळवून देण्याच्या बहाण्याने 8 कोटी 30 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. संजय राऊतांना मालेगाव जिल्हा सत्र अप्पर न्यायालयानं 1000 रुपये दंड ठोठावलाय. सुनावणीच्या तारखांना सतत गैरहजर राहत असल्यानं कोर्टाने नाराजी व्यक्त करत दंड ठोठावला. 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेत कॉपी बहादरांना दणका बसवणार आहे. बोर्डाने कॉपी मुक्त परीक्षा अभियानांतर्गत कडक पावलं उचललीत आणि ज्या परीक्षा केंद्रावर कॉपीचे प्रकार घडतात अशा 107 केंद्र जी ती रद्द करण्यात आलेली. 12वीची 76 तर 10वीची 31 परीक्षा केंद्र रद्द करण्यात आली. मुंब्रा इथल्या MIMच्या नवनिर्वाचित नगरसेवक सहर शेख यांना मुंब्रा पोलिसांनी नोटीस पाठवली. सहर शेख यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक झाली. भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार निरंजन डावखरे यांनी आज मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नवी दिल्लीत राजपथावर अर्थात कर्तव्यपथावर प्रत्येक राज्याकडून चित्ररथ सादर केला जातो. यंदाच्या वर्षी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष होणार आहे. येत्या प्रजासत्ताक दिनी आत्मनिर्भर गणेश उत्सवाच्या चित्ररथाचं महाराष्ट्राकडून सादरीकरण केलं जाणार आहे. जळगावात जय हनुमान सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या शिवपुराण कथेची आज सांगता झाली. शिवपुराण कथेच्या सांगता समारंभासाठी 25 क्विंटल भरताचा महाप्रसाद बनवण्यात आला होता. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा आस्वाद घेतला. मुंबईच्या भायखळ्यातील भगवा महालमधील पाटणकर कुटुंबात गेल्या 17 वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशाची पूजा केली जाते. शाडूची मूर्ती आणि फुलांपासून केलेली आरास हे खास वैशिष्ट्य ठरलं. कोकणच्या समुद्र किनाऱ्याची आठवण करून देणारा देखावा, त्या वातावरणात नारळ पाणी पीत बसलेला गणराया असा आगळावेगळा अनुभव यंदा विलेपार्ले इथे साकारण्यात आला. राकेश सावंत यांच्या निवासस्थानी भक्तिभावाने विराजमान झालेली गणेश मूर्ती मूर्तिकार अभिषेक सुनकार यांनी साकारली.